हॅलो नमस्कार. माझ्या मनारेच्या आजच्या आपल्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. ABCD ही 4 अक्षरं पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी असा विचार करत होतो की बापरे आता ई वरनं कोणत्या बरं कॉन्सेप्ट शोधायच्या, तेव्हा श्रद्धाताईच म्हणाल्या, मला वाटतं हो ना श्रद्धाताई, हो. अगं इमोशन्स. मी शोधते की बापरे ह्या एवढ्या इमोशन्स आपण 2 भागात कशा बसवणार आहोत. हो. पण मग मला आठवतंय की आपण ऍक्च्युली या भागाबद्दल जेव्हा चर्चा करायला लागलो तेव्हा आपण असे 2 भाग केले होते. बरोबर. आता ते भाग कसे केले वगैरे ह्या सगळ्याबद्दल आपण या भागात बोलूया. हो. पण सुरुवातीला मला हेच सांगा श्रद्धाताई, ई फॉर इमोशन्स, भावना म्हणजे नक्की काय असतं, काय घडतं आपल्या डोक्यात म्हणून आपल्याला त्या भावना त्या त्या वेळेला जाणवतात बरं? हा भावनिक प्रश्न आहे. ऍक्च्युली भावना हा शब्द फारच मागे पडलाय आता. इमोशन्स हा पुढे आलेला शब्द आहे. हो. तर आपल्या मनामध्ये जे काही येतं हा ते पण पुढे वेगळं वेगळं बघणार होतं आपण. हो. की भावना म्हणजे काय, तर आपल्या मनात काहीतरी जे निर्माण होतं, काहीतरी जे वाटतं. पण ते कधी वाटतं, एखादी घटना, एखादी आठवण किंवा एखादी जाणीव किंवा कशासाठी तरी दिलेली प्रतिक्रिया. बर. यावेळेला जे आंतरिक असं जे काही फील होतं त्याला म्हणायचं भावना. ओके. आता याच्याच सारखा असतो विचार, पण असाच असतो ना. हो, सिमिलर आहे. बरोबर. पण आता आपण ते पुढे बघूया की विचार आणि भावना यांच्यामध्ये काय फरक आहे. ओके. तर आता आपण सध्या भावना काय आहेत हे बघूया. मग तू मला सरप्राईज दिलं तर मला छान वाटतं. तू मला मारलं, तू मला दिलेली वेळ नाही पाळली तर म्हणजे काय आहे की इथे मी काय सांगते की प्रतिक्रिया म्हणून आपण कशा वेगवेगळ्या भावना फील करतो. बरोबर ना, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं वेगळं होतं. त्यात पण आपण फॉर्मल रिलेशन्स असतात तिथे एखाद्या माणसाने ती कृती केली तर आपण वेगळी प्रतिक्रिया देतो. जवळच्या माणसाने दिली वेगळी प्रतिक्रिया देतो. अगदीच. म्हणजे कुठे फारच रागवतो, कुठे रागावत नाही. तर हे म्हणजे मी सांगते की तिची फील होणं आहे ते कसं वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. येस, करेक्ट. मग ह्या आहेत आपल्या भावना. ओके. बरं, भावना काही एकट्या अशा नसतात, म्हणजे फक्त त्या मनात फील नाही होत. कारण मनाला अवयव असं काही नाहीये. बरोबर. आपण म्हणतो की आपण हे सगळं मेंदूत फील करतो, पण असं नाहीये. आता आपण कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावणं हे काम आपण मेंदूत करतो. म्हणून आपण म्हणतो की भावना मेंदूत आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचे जे सगळेच अवयव आहेत किंवा एकंदरीत सगळंच शरीर, त्याच्या माध्यमातूनच आपल्याला ते फील होत असतं. आपण म्हणतो बटरफ्लाईज इन स्टमक. मग त्यावेळेला बघ ना, इथे पोट पण आलं की नाही आपलं. राग येतो तेव्हा काय होतं, कानाच्या पाळ्या गरम होतात. करेक्ट. दुःख झालं की रडू येतं. म्हणजे प्रत्येक भावनेत जेव्हा ती फील करत असतो तेव्हा फक्त मेंदू नाही तर आपला एखादा अवयव पण त्यात पार्टिसिपेट करत असतो. म्हणून फक्त भावना मेंदूच्या नाहीये, तर एकंदरीतच सगळ्या संपूर्ण शरीराने दिलेला तो प्रतिसाद असतो. ओके. आता आठवण, आपल्याला लहानपणीच्या काहीतरी गोष्टी आठवतात आणि आपल्याला हसू येतं किंवा आपल्याला थोडंसं सॅड वाटायला लागतं किंवा आपल्याला त्याच्याने चैतन्य पण येतं. अरे आपण ते केलं होतं, मग आता का नाही करू शकत. बरोबर. म्हणजे त्याही गोष्टीत आपण वेगवेगळे रिॲक्शन्स देत असतो. तर या सगळ्यांच्या मिळून आहेत भावना. आता इतरांच्या वर्तनामुळे पण आपल्यामध्ये भावना निर्माण होतात. साहजिकच आहे. त्याच्यामुळे उलट जास्तच होतात. ऍक्च्युली म्हणजे युजली आपण काय म्हणतो की आपल्या आनंदाचा किंवा आपल्या कुठल्याही या भावनांचा जो कंट्रोल आहे किंवा त्याचं जे स्रोत आपण जे म्हणू तो बाहेर नसावा, आपल्यामध्ये असावा. पण भावनांचा तर बाहेरच असतो मोस्ट ऑफ टाइम. रिॲक्शनरी जास्त असतात. तर सपोज मला दिवसातून 100 भावना मी फील करत असेल तर त्याच्यामधल्या 75 ते 80% प्रतिक्रियात्मक असतात. बरोबर. म्हणजे इथे काय, तर मला जे फील होतंय ते बरेचदा समोरच्यावर अवलंबून आहे. भावनांमधूनच वर्तन तयार होत असतं. बरं का, म्हणजे मला काय फील झालं मी तशी प्रतिसाद देते. म्हणजेच काय, तर अगोदर मला बाहेरून काहीतरी स्टिम्युलस मिळाला, मग मी त्याच्यावरून प्रतिक्रिया दिली किंवा मी विचार केला आणि प्रतिक्रिया देणं म्हणजेच काय आहे, तर वर्तन आहे. तर आपलं वर्तन आणि भावना यांना पण आपण वेगळं नाही करू शकत. बरोबर. त्या सुद्धा इंटरमिंगल्ड आहेत. आता भावना महत्वाच्या का आहेत? जर आपल्याला भावना नसतील तर दगड.
करेक्ट. म्हणजे आपण माणसांमध्ये वेगळेपणा कसा शोधतो, हा माणूस त्याच्यापासून वेगळा आहे हे कशावरून ठरवतो? एक तिसरं हे तर आहेच अर्थात आहे. ते अगदीच बेसिक झालं. पण त्याच्यानंतर आहे तर आपले स्वभाव म्हणजे काय आहे, तर भावना आणि त्यातून निर्माण होणारं वर्तन. करेक्ट. करेक्ट. म्हणून मी याला लागून वर्तन घेतलं. हो. बिहेवियर काही याचा भाग नाही असं वाटतं आपल्याला, पण त्याचा ओरिजिन याच्यातच आहे. बरोबर. म्हणून मग भावना जर नसतील तर आपल्याला प्रतिक्रिया नसतील, आपण प्रतिसाद देणार नाही आणि आपलं बिहेवियरही असणार नाही. करेक्ट. आणि मग आपण एकमेकांना ओळखणार कसे. हो. आता आजकाल एक नवीन सायकोलॉजीच्या इतर ज्या टर्म्स आहेत त्याहीपेक्षा 2 टर्म्स फार फेमस झालेल्या आहेत, गुळगुळीत झालेल्या आहेत. बर. निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी. गॉड. आणि आपण असे कंपार्टमेंट करून टाकलेत की हो. या भावना निगेटिव्ह, या भावना करेक्ट. पॉझिटिव्ह. करेक्ट. मुळात भावना ह्या नैसर्गिक आहेत, त्या चांगल्या किंवा वाईट अजिबातच हो. नसतात. हो. इथे भावनांच्या बाबतीमध्ये नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे अति तेथे माती. करेक्ट. तुम्ही इतरांशी खूप चांगलं वागलात तरी पण तुम्हाला जे दणके मिळायचे ते मिळतात, बरोबर. आणि तुम्ही वाईट वागलात तरीही तुम्हाला दणके मिळतात. तर म्हणूनच तू प्रश्न विचारण्या अगोदर मी तुला सांगून टाकलेलं आहे की भावना नैसर्गिक असतात. बरोबर. त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह भावना असं काही नसतं. तुमच्या स्वभावातला एखादा गुण, एखादा तुमचा पैलू तुम्ही जर का स्ट्रॅटेजी म्हणून धोरणात्मकरित्या एखाद्या वेळेला वापरत असाल तर तो प्रभावी असतो. बरोबर. तुम्ही जर तो सतत वापरत राहिलात तर मग घासून गुळगुळीत होतो. मागे मी आठवण करून दिलेली परत एकदा आठवण करून देते त्या म्हणीची, रोज मरे त्याला कोण रडे. रोजच रागावतो, रोजच रडतो, रोजच कंप्लेन करतो, त्याचं रोजच. बरोबर. हे असं होत असतं. म्हणून तुम्ही जेव्हा धोरणात्मक दृष्टीने हे तुमचे पैलू वापरतात तेव्हा ते बॅलन्स्ड राहतात. तुम्ही काही अति केलं की ते जे पॉझिटिव्ह समजता ना ते सुद्धा निगेटिव्ह होतं. बरोबर. आणि जे तुम्ही निगेटिव्ह समजता ते पण कधी कधी पॉझिटिव्ह होऊ शकतं. म्हणजे आता समोरचा माझ्याशी काय वाटेल ते वागतोय आणि मला जर रागच नाही आला तर हे पण चांगलं नाहीये ना. बरोबर. किंवा तुम्ही मला काहीतरी छान फूल दिलं आणि मला त्याचा आनंदच उपभोगता नाही आला, त्याला काय अर्थ आहे. बरोबर, अगदी बरोबर. मला आठवतंय श्रद्धाताई, आपण गिल्ट बद्दल जेव्हा बोललो होतो तेव्हाही आपलं हे बोलणं झालं होतं. बरोबर. की कोणतीही भावना एक्सेप्ट गिल्ट ही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नाहीये. गिल्ट ही एक अशी भावना आहे जी इतक्या काळानंतर फील होते की आपण काही मागे जाऊन ते बदल करू शकणार नसतो. त्यामुळे गिल्ट ही भावना अशी आहे जी जास्त निगेटिव्ह शेडकडे जाणारी आहे. शेडकडे असं म्हणूया आपण. तिला पण बिचारीला पूर्ण निगेटिव्ह मध्ये नको टाकायला. नाही, म्हणजे म्हणूनच म्हणते ना की आता आपण काय बघणार आहोत इमोशन्स मध्ये, तर आपण भावनांच्या रंगछटा बघणार आहोत. सो आजच्या कोणत्या भावना आहेत ज्यांच्या रंगछटा आपण एक्सप्लेन करणार आहोत बरं? आज आपण अशा भावना बघणार आहोत, भावरंग बघणार आहोत की ते तुम्हाला दुसऱ्यांवर तुमचं प्रभुत्व दाखवायला मदत करतात. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे ते जर तुमचं वर्चस्व कोणीतरी मान्य केलं नाही तर तुम्हाला ज्या जाणवणाऱ्या भावना आहेत त्या आहेत. बापरे, म्हणजे कोणत्या? आज आपण 4 भावना बघणार आहोत आणि त्यांचे शेड्स पाहणार आहोत. अँगर, डिस्गस्ट, सॅड आणि बॅड. ओके, बर. पण ह्याला मराठीत काय म्हणायचं बरं? अँगर माहितीये, राग, संताप नाही. आता बघ याचे पण शेड्स सुरू झाले. करेक्ट. त्रागा, संताप, क्रोध, क्रुद्धता, हे सगळे शेड्स आहेत. आपण काय करतो की एक राग याच्यामध्येच त्याला सगळं आटोपून टाकतो. असं नाहीये. राग पण लटका राग जो आपल्याला गाण्यांमध्ये दिसतो, आम्ही लटिके न बोलू बाई, म्हणजे रागाचे पण, संतापाचे, क्रुद्धतेचे वेगवेगळे शेड्स आहेत. बरं, आता आपण हेही सांगून टाकूया की आपण का घेतोय हे. ते अगोदर महत्वाचं. म्हणजे काय होतं की जी कुठली भावना आहे त्याचा शेड तुम्हाला कळला ना की त्याची इंटेन्सिटी कळते आणि नक्की तो कितपत वर चढलाय किंवा ती भावना किती खाली नेतीये. करेक्ट. आता ना आपण एक 7 मजली बिल्डिंग इमॅजिन करूया. ओके. आपण काय करतो माहिती का, आपण नेहमी 3ऱ्या मजल्यावर असतो. 3ऱ्या? बर. आता 7च मजले का हे तुला आता कळेल. आपण नेहमी 3ऱ्या मजल्यावर राहायचा प्रयत्न करतो, म्हणजे नॉर्मल. वरही काही मजलेत, खाली काही मजलेत म्हणून म्हणाले. मग काय होतं, कधी कधी आपल्या भावना अशा पीकवर जातात, मग आपण 7व्या मजल्यावर पोहोचतो. कधी कधी आपल्या भावना डाऊनवाल्या असतात, मग आपण तळमजल्यावर जातो. तर आपल्याला दोन्ही कडूनही आपण
कितव्या मजल्यावर पोहोचलोय हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला नॉर्मलवर यायला सोपं जातं. करेक्ट. किती पायऱ्या उतरायच्या आहेत किंवा कोणत्या लिफ्टचं बटन दाबायचंय ह्याचा अंदाज किंवा असतो. किती चढायचंय हे पण हो, कळतो हो, ना, correct. डाऊन पण जाऊन चालत नाही. बरोबर. तर मग आपल्याला ह्या ज्या वेगवेगळ्या शेड्स आहेत ते कळलं की आपल्याला समजतं, आपल्याला आकलन करता येतं येस. की आपण कुठे चाललोय, येस. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला वर खाली कुठेतरी येऊन नॉर्मलला येता येतं. करेक्ट. म्हणून आपण आता ह्या छटा बघणार आहोत. ओके. ओके. सो मग आता सुरुवातीला कुठली घ्यायची सांगतो. रागापासून सुरुवात करूया कारण अच्छा, ती माझी रागाचं. फारच जवळची भावना आहे. तुझी नाही, सगळ्यांचीच आहे. सतत असा नाकावरती बसलेला असतो असं सगळेच खूप जण असतात, म्हणतात. सगळेच हो, असतात. करेक्ट. कारण मी म्हटलं ना की का असं वाटतं, मुळात राग का आहे आपल्याला. हा. तर बघ, आपल्याला डार्विननी काय सांगितलंय, फिटेस्ट सर्व्हाइव्ह. येस. बरोबर. म्हणजे जो शक्तिमान आहे हो. तो इथे सर्व्हाइव्ह करू शकतो. बरोबर. आता हे सर्व्हायवल आपलं कुठपर्यंत होतं, जोपर्यंत माणूस समाजात राहायला लागला नाही तोपर्यंत. मग जेव्हा आपण समाज तयार केला, मग तिकडे काय आलं, तिकडे काय फिटेस्ट झालं, सर्व्हायवलचा प्रश्न संपला होता आपला तेव्हा. हो हो. मग काय झालं, सोशल स्टेटस आलं. करेक्ट. आणि मग सोशल स्टेटसमध्ये पण कसं होतं की छोटे छोटे युनिट्स होते. घर, मग त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक, मग तुमची कम्युनिटी, मग बरोबर. तुमची गल्ली, गाव, हो. शहर, आणि असं. करेक्ट. मग या प्रत्येक ठिकाणी जर का स्वतःचा, ते माणसामध्ये बेसिकलीच आहे की आय एम द सुप्रीम हे हो करणं. हो अगदी. हे प्राण्यांमध्ये पण आहे. म्हणूनच तर एखाद्या कल्पाचा एखादा नेता हो, असतो हो. प्राण्यांच्या. नॅचरल प्राणी मात्राचा, करेक्ट. हा प्राणी मात्राचा स्वभाव आहे, तो आपल्यातही आहे. हो. आपल्याला तर खूप सारे, त्यांना फक्त एकदा एका कळपाचा प्रमुख झाला की त्यांचं संपलेलं संपलं. असतं. बरोबर. पण आपण एकदा घरात प्रमुख झालो की आपल्याला आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नेता व्हायचं असतं, मग गल्लीचा नेता व्हायचं हो. असतं. असं आपलं हळूहळू त्या कक्षा रुंदावत जातात आपल्या. हा, म्हणजे आपलं वर्चस्व दाखवून देत राहायचं असतं. बरोबर. तर मग अँगर ही जी भावना आहे ती आपल्याला मी बॉस आहे हा. हे दाखवण्यासाठी कामी येते. ओके. आणि म्हणून ती आपल्याला अशी आपल्यात कंठोकंठ, आकंठ, भरलेली असते. ओतप्रोत भरलेली असते, कारण आपल्याला ते प्रूव्ह करायचं हो असतं. हो. आणि प्रत्येकाला नेता होताच येत नाही ना, मग मी तुझ्या माझ्यामध्ये पण सुरू असतं बरोबर. की मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. हो हो. मग जेव्हा मला हे दाखवायचं असतं तेव्हा मी अँगर वापरते. ओके. आता आपण लगे हा अँगरच्या शेड्स बघून घेऊया. अगदी लगेच. बघ, कधी कधी राग येतो, लेट डाऊन, म्हणजे काय, आपण वा. फसवले गेलोय, हो हो. किंवा निराश झालो, अपेक्षाभंग झालाय. अपेक्षाभंग झालाय, निराश झालं, हा. ही शेड आहे त्याची. हो ह्युमिलिएटेड, हो अपमान केलाय माझा कोणीतरी, हो हं, हो. तेव्हाचा राग वेगळा असतो. करेक्ट. मॅड, चिडलेले आहेत आपण खूपच. संतप्त. म्हणजे मला ट्रेनमध्ये चढायला मिळालं नाही तर मी हो, मॅड असते, हो. तेव्हा मी ह्युमिलिएटेड नसते. Yes. मग फ्रस्ट्रेटेड, अरे 1 तास झालं पाण्याची वाट बघते, घरातून एक थेंब पण पाणी पडत हो नाहीये. हो. डिस्टंट असतो आपण. मग मी आता रागावले, रुसले मी, हा हा. ती वाली. हो. क्रिटिकल, ओके. म्हणजे आपण चिडलो हा. की टीका करत सुटतो. हो हो. बरोबर बरोबर. बरोबर. हा. भडीमार करतो समोरच्यावर. किंवा कोणीतरी आपल्यावर करतं. हे व्हाईस वर्सा आहे बरं का. हो, हे हो, फक्त हो. माझ्यातच नाही, माझ्या बाजूच्या माणसांमध्ये पण मला हे दिसू शकतं. अगदी. मग बिट्रेड आहे, दगाफटका केलाय कोणीतरी, रिसेंटफुल आहे, मनात राग धरून, आबाया ना उठ पहाड के नीचे, असं जे म्हणणारी लोक आहेत त्यांच्यात हे जास्त असतं. करेक्ट. फ्युरियस होतो आपण कधी कधी. हो. बघ बघ, रागाच्या सुद्धा किती वेगवेगळ्या शेड बरोबर, आहेत तिथे. बरोबर. अनॉइड असतो आपण हा. कधी कधी. आणखीन कसे असतो तर आत्ममग्न, स्वतःत गुरफटलेले, ओके. हे जग माझ्या लायकीच नाही. हा हा. सब किंवा- दुनिया पे गुस्सा है. हा, म्हणजे आय एम ओके, यू आर नॉट हा, ओके, हा, हा. हे वालं जे असतं Correct. ते. आणि ना मग या एवढ्या शेड्स आहेत, बापरे, यातल्या एकेका शेडवर ऍक्च्युली एक एक एपिसोड होऊ शकतो. तरीही मी ह्या रोजच्या वापरातल्या हो, हो. शोधून आणलेल्या आहेत. बरोबर. ह्या ज्या एक्सप्रेशन्स आहेत त्या याच्याही पेक्षा खूप जास्त आहेत. म्हणजे यांचे सबटाईप्स पण आहेत. Oh तर my मी God. म्हटलं ना, खरोखर आपल्याला अँगरवर किमान 2 तासाचा एक भाग करावा लागेल. सिरियसली असं आहे. सिरियसली. आपण तसंही करू शकतो. करू आपण पुढे विचार. येस. मग आपण या वेगवेगळ्या प्रकारे आपण दाखवत असतो की समोरच्याला की तू, मी म्हणालो तसं माझं प्रभुत्व तू मान्य केलं नाहीये, म्हणून माझं हे वर्तन आहे. हो. आणि आपण बरोबर. इकडून हे दाखवत असतो. तर हे आहे अँगर. ओके. आता
डिस्गस्ट कडे जाऊया का लगेच का लगेच सॅड बॅड कडे जाऊया? तुला काय वाटतं? नको, ते 2 जुळे भाऊ आहेत, त्यांना आपण शेवटी ठेवूया. हे मधले जे डिस्गस्ट काका आहेत त्यांचा आधी आपण आटोपून घेऊया असं ओके, चालेल. वाटतं. आता डिस्गस्ट म्हणजे काय तू सांग बरं. मला आपण म्हणतो नेहमी डिस्गस्ट वाली मला फिलिंग आहे. आय एम डिस्गस्टेड. काय बरं ह्याला म्हणता येईल मराठीत? वैताग? हो, तिटकारा म्हणूया जास्त. तिटकारा. हा तो जास्त असा आपण बसणारा शब्द आहे. फ्रस्ट्रेटेडला पण वैताग म्हणू शकतो. वैतागले. करेक्ट. जो तिटकारा आहे ना, ती एक थोडीशी वेगळी डिस्गस्टिंग माणूस आहे हा. बरोबर. म्हणजे डोक्यात जातो माझ्या. हो. हा अगदी प्रॉपर बोलीभाषेतला शब्द आहे करेक्ट. की डोक्यात जातो माझ्या. हो. डिस्गस्ट वाली फिलिंग आहे. ओके. आता त्याच्यात पण मला एखाद्याचं वागणं आवडत नाहीये किंवा ते मला इन अ बॅड वे अफेक्ट करते. इफेक्ट नाही, अफेक्ट करते. आणि जर मी त्याला ते एक्सप्रेसच करत नसेल, जर मला डिस्गस्ट वाली मला फिलिंग देते कोणीतरी, हे जर मी त्याला दाखवत नसेल तर काय होईल? त्याला काही अंतच राहणार नाही. त्याचं जाऊ दे, माझं काय होईल? तो साचत राहील ना डोक्यात. पण मला हे माहितीच नाही की मला डिस्गस्ट वाली फिलिंग आहे. मग काय होईल? मला ते टॉलरेट करत राहावं लागणार. आणि मग ऍट सर्टन पॉइंट माझं बोलक्यानं होणार. करेक्ट. तर असे कुठल्याही प्रकारे आपले बोलक्यानं होऊ नयेत. आपण एकदम इरप्ट होऊन लावा बाहेर टाकू नये. बरोबर. म्हणून आपल्याला हे वेगवेगळे शेड्स दिलेले आहेत की हे छोटं छोटं असतानाच तुम्ही असं थोडंसं करा आणि बाहेर काढा. तुम्ही ड्रेन करत राहा तुमचा ऍब्सेस. ते असं ठसठसवट ठेवू नका. त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या शेड्स आहेत. ओके, आता डिस्गस्टच्या आपण शेड्स बघूया. डिसअप्रुव्हिंग. कधी कधी तर आपण बोलत पण नाही, चेहऱ्यात सांगून जातो. सबटायटल्स ऑन युअर फेस. मग आपण कधी कधी बोलून पण दाखवतो की मी डिसअपॉइंट आहे तुझ्या या सगळ्या वागण्याने, किंवा आपण ऑफुल असतो, हे अतिशयच वाईट होतं बरं का, असं जजमेंटल. कधी कधी बोलत नाही पण आपण आपल्या मेंदूत लिहून ठेवतो. आपल्याला सांगितलं जातं की यू शुड नॉट बी जजमेंटल. म्हणजेच काय, आपण होतो म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर. आपण डिस्गस्ट वाली फिलिंग आली की आपण करतो ते. त्याच्यानंतर हॉरिफाईड. अतिशयच वागतो हा विचित्र. आपण सगळ्या एखाद्याच्या विचित्र वागण्याचा आपल्याला जेव्हा तिटकारा येतो तेव्हा आपल्यासाठी ते असं असतं ना की आपण सगळ्याला सांगत सुटतो, हॉरिबल आहे, हॉरिबल वागतो तो, हॉरिबल परिस्थिती आहे. आणखीन इथे ना डिस्गस्ट मध्ये हे जास्त वाटतं लोकांना, नॉशिएटेड फिलिंग. करेक्ट. हे ना हे वागणं आहे ना, असं आपण जे आता शब्दातच नाही सांगू शकत. आपण अगदी असं म्हणत नाही की मला मळमळतंय असं आपण म्हणत नाही, पण त्यावेळेला ती वाली बरोबर. किंवा आपण याच्या विरुद्ध कधी कधी त्या डिस्गस्टला आपण रिॲक्शन देतो. ते म्हणजे आपण हेजिटंट होतो की पुढच्या वेळेला नको, हा असा आहे ना, अरे बापरे 4 हात लांबच बरी नको. ते वाले असतं. बरोबर. तर हे आहेत डिस्गस्टिंग फील करण्याचे शेड्स. बापरे. बर, आता ह्या 2 जुळ्या बंधूंकडे येऊयात का आपण? आता त्यात पण तुझा चॉईस, सॅड घ्यायचा आधी की बॅड घ्यायचा आधी? समहाऊ मला सॅड घेऊया असं वाटतंय. ओके, म्हणजे आपण समारोप जरा बऱ्याने करूया का त्यातल्या? सॅड असा फील देणार आहे. असे ढग वगैरे दाटून आलेत काळे कुट्ट आणि आपण त्याच्या खाली असे बसलोय वगैरे, असं काहीतरी. नाही, छत्री पण नाही, असं पड आता बाबा असं म्हणून बसलोय असं वाटतं मला नेहमी. लिटरली. सॅडचे पण आपण फार रंगवणार नाही आहोत शेड्स. नको, आपण भावना फार कॉन्टॅजियस असतात बरं का. आपण का रडतो बरं सिनेमा पाहताना? विचार केलायस कधी? मला आठवतं श्रद्धा, ते तुम्ही आता म्हटल्यानंतर कुछ कुछ होता है मध्ये ती अंजली जेव्हा सोडून जाते ना, तेव्हा मी खूप लहान असताना मला आठवतंय की आम्ही तो सिनेमा बघत होतो आणि ती त्या ट्रेनमध्ये अशी ती ओढणी सोडते वगैरे असं, आणि उगाच आपलं माझं घळा झालं होतं. आणि आई बाबा माझ्याकडे असे बघत होते, काय बावळटपणा करतीये ही मुलगी. हा सिनेमा तू थिएटरमध्ये बघत होतीस की? नाही, घरी. अच्छा. पण मी सिनेमे बघताना प्रचंड रडते. मी पण. सिनेमे, नाटकं, पुस्तकं वाचताना सुद्धा मी रडते. तर काय होत असतं माहितीये का, जेव्हा आपण एकरूप होऊन त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेले असतो, बरोबर, तेव्हा आपण ते जे पात्र आहे ना, त्याची ती जी मनस्थिती आहे ना, त्याच्याशी आपण तादात्म्य पावतो. एकरूप सुद्धा नाही, तादात्म्य. म्हणून बघ तू थिएटरमध्ये सिनेमा बघताना जास्त इम्पॅक्ट होतो आपल्यावर कम्पॅरेटिव्हली घरी पाहताना. डिस्ट्रॅक्शन्सच नसतात ना आजूबाजूला. मग काय होतं की ते जे पात्र आहे त्याच्या जागी आपण आपल्याला पाहायला लागतो आणि
आपल्या जुन्या आठवणी किंवा असं माझ्याबरोबर झालं तर काय, एक्झॅक्टली. हे सगळं आठवतं आणि आपण Exactly. रडायला लागतो हो. किंवा आपल्याला आनंदही होतो. कोणीतरी कोणाला तरी प्रपोज करते, आपल्याला छान हा, तसं वाटतं. असं हा, फिलिंग हा. येतं. कारण तेव्हा आपल्या सबकॉन्शियस मध्ये हे सगळं सुरू असतं की बरोबर. आपण त्याच्या जागी आपल्याला पाहत असतो. हो हो म्हणून ज्या भावना आहेत त्या बऱ्यापैकी कॉन्टॅजियस आहेत. म्हणून आपण म्हणतो की सततच ती रडत हो असते. हो तर हो रडक्याबरोबर मला नाही राहायला आवडत, Correct. माझा दिवस खराब होतो. वाईब येते तिच्याकडनं अशी सॅड किंवा म्हणजेच फ्रस्ट्रेटेड. हा, तिची वाईब आपण ज्याला हो. म्हणतो तर तेच आहे की बरोबर. भावना ह्या कॉन्टॅजियस आहेत. करेक्ट. म्हणून जो माणूस फुल ऑफ एनर्जी असतो आणि तुम्ही पण तसे असाल, तुमची एनर्जी लो जरी असली तरी पण तुम्हाला त्या माणसाबरोबर राहायला आवडतं. करेक्ट. आणि कितीही हुशार असला, पण जर रडणारा माणूस असेल तर आपण त्याच्याकडे त्याला टाळायला लागतो. हो. आपण लिटरली हो. न सांगता बरोबर. आपण असे कल्टी मारणं हे जे आहे अगदी, ते आपण अगदी, करतो. मी अगदी. आलोच जरा असं आपण हो, करतो. हो. पतली गली से निकल निकल जाते जा. हैं. ओके. तर आता आपण आपल्या सॅडकडे येऊया. मध्येच हे मला आठवलं म्हणून मी Yes. सांगितलं. सॅड म्हणजे काय, तर दुःखी होणं. हो. आपण दुःखी कधी होतो? आपण मागे पण बोललो होतो की आपण ₹100 कॉस्ट पे केली आहे हा. आणि आपल्याला एका पैशाची पण फुटकी कवडीची पण वस्तू नाही मिळाली, हो तर हो मग त्यावेळेला आपण दुःखी होतो. बरोबर. कारण आपल्याला काय वाटत असतं की मी ₹100 पे केलेत ना, तर मला ₹1000 बेनिफिट मिळालं पाहिजे, Correct. अशा अपेक्षा असतात. हा अपेक्षाभंग जितका मोठा तितकं हो. दुःख जास्त, करेक्ट. तितकं ते इंटेन्स. Correct. आता दुःख कुठून कुठून येतं? तुम्ही हर्ट झालेले असाल तर, बरोबर. तुम्ही डिप्रेस्ड असाल तर, हम्म. आता नैराश्य कशाने येतं? आता आपण पॅथॉलॉजिकल डिप्रेशन बद्दल नाही बोलायचं, हा हा जे आपण मागे बोललो हो. होतो. आत्ता आपण बघणार आहोत रिॲक्टिव्ह डिप्रेशन, म्हणजे ओके. काहीतरी झालं हा. मनाविरुद्ध आणि त्याच्यामुळे आलेलं डिप्रेशन. ओके, डन. तर हे जे डिप्रेशन आहे, आता हे कशामुळे येतं? माझ्या मनाविरुद्ध घडलं हा हा आणि ते इतकं वाईट घडलं की मला ते नकोच होतं. ओके. आणि मग हा माणूस असा वागलाच कसा? बरोबर. इकडून हे आलेलं हा असतं. हा ओके. हे डिप्रेशन, हे वालं डिप्रेशन आहे. ओके. हा अवसाद नाही, करेक्ट. हा तणाव काइंड ऑफ थिंग आहे. करेक्ट. गिल्ट. बर. आता गिल्टवर आपण खूप बोललोय. हो हो गिल्ट म्हणजे काय? पश्चाताप वगैरे फार पुढच्या, त्या पुस्तकातल्या टर्म्स नको वापरायला. नाही नाही. अरे मी हे करायला नको होतं, हा, एवढंच. हे वाटणं म्हणजे गिल्ट. आणि बरोबर. आपण मागे बोललो तसं की तुम्हाला गिल्ट वाटून काही उपयोग नाही, कारण ती घटना घडून गेली आहे. तुम्ही मागे जाऊन ते बदलू शकत बरोबर नाही. म्हणजे बरोबर. मी जास्त अभ्यास करायला पाहिजे होता, तुम्ही मागे जाऊन अभ्यास करू शकत नाही. फार तर येणारी परीक्षा बरी प्रिपरेशन करून तुम्ही देऊ शकता. करेक्ट. त्यामुळे गिल्ट, मी मागे पण म्हणाले हो. होते की गिल्ट काही उपयोगाचं नाहीये, त्याच्यातून काही मिळत नाही बरोबर. माणसाला. लोनलीनेस. ओके. आता हे ना असं आहे माहितीये का, की कधी कधी आपण लोनली असतो म्हणून सॅड होतो, कधी कधी आपण सॅड झालो म्हणून लोनली लोनली होतो. होतो. हे दोन्ही गोष्टी असू शकतात. हम्म. आता त्या लोनलीनेसचे वेगवेगळी कारणं आहेत. कधी आपल्याला असं वाटत असतं की आजूबाजूचे लोक मला समजून घेत हो. नाहीत. कधी आपणच आपल्यामध्ये इतके गुंग झालेले असतो की लोकांना खरंच आपल्याशी कसं वागावं हे कळत नाही. बरोबर. कधी आपण अप्रोच करत नाही. कधी आपलं वागणंच असं असतं की समोरच्याला अनप्रिडिक्टेबल माणसं असतात. हो मग हो आपल्याला कळतच नाही की हा माणूसच कसा आहे. करेक्ट. मग तो माणूस रिस्क घेत नाही की नको, याच्यापासून लांब बरे बरोबर. आपण. आणि व्हल्नरेबल असणं, हा म्हणजे काही काही माणसं अशी असतात की 4 जणांना आपण बोललो आणि 5व्या माणसाला चल माझ्याबरोबर म्हणताना आपल्याला अचानक फोन आला म्हणून आपण फोनवर बोलायला लागलो, हा. तर त्या माणसाला तेवढ्याचं पण वाईट वाटतं. हो हो म्हणजे हो. तो फोन ठेवून आपण बोलवण्याची पण वाट बघत नाही, तो बरोबर. लगेच त्या ह्याला पोहोचतो. म्हणजे ही बरोबर. अशी माणसं इमोशनली खूप व्हल्नरेबल Vulnerable असतात असतात. आणि मग ते लोक सतत दुःखी असतात. हो हो, साहजिकच आहे. साहजिक पण आता आहे. हे जे असणं आहे ना, मी मागे पण उदाहरण दिलं होतं की तुम्ही जर मेणाचे असाल तर हवेबरोबर चाललेली धूळ सुद्धा तुमच्या शरीराला हो, चिकटणार आहे. exactly. मग तुम्ही मेणाचं व्हायचंय का त्यातल्या त्यात माणसासारखं हाडामासाचं व्हायचंय का लोखंडाचं व्हायचंय, हे तुम्ही ठरवा. बरोबर. तुम्ही लोखंडाचे झालात तर तुमच्यावर कोणी खिळा जरी फेकला तरी तरी तो काही फरक नाही उलटा पडणार. जाईल. आणि तुम्ही मेणाचे झालात तर तुम्हाला काहीही हर्ट करून जाईल. हो. तर ते असं आहे. बरोबर. सो सॅड, आता मी सॅडच्या खूपच थोड्या शेड्स घेतल्या. हो. बरेचदा असं पण असतं बरं का, की आपला सॅडनेस त्याचं आपण भांडवल करतो. अनेकदा होतं. हा, हो. दुसऱ्यांसाठीच नाही, स्वतःसाठी स्वतःसाठी पण. पण. अगदी अगदी. आणि मग तुम्हाला एकदा सॅड राहण्याची सवय लागली ना, की नंतर तुम्ही जेव्हा कधी तुम्ही सॅड नसता, दुःखी नसता, तेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागते की अरे मी हसतेय हो. म्हणजे मी आता रडणार. येस. हा फार कॉमन समज आहे बरं सुख का. मला अभिभविते असं हा, असतं. म्हणजे लोक घरातली सांगतात बघ, हसू नकोस जास्त, रडशील थोड्या वेळाने. आपल्याला
एकंदरीतच असं वाटतं की आपल्या आयुष्यात ज्या काही भावना आहेत त्याच्यातली आपण जिला सगळ्यात जास्त फील करतो ती दुःख आहे, त्याच्यानंतर राग आहे, आनंद तर त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात कुठेतरी खाली येत असेल बुवा, आणि समाधान तर एव्हरेस्टच्या टोकावरच आहे. अगदीच. त्याच्याशी आपलं काही घेणं देणंच नसतं. आणि त्याच्यावर आणखीन सुख आहे बरं का, कारण ते कधी येतच नाही आयुष्यात. बरोबर. सो दिस इज द थिंग. आता येऊया आपल्या बॅडकडे. आता सॅड वाटणं ह्याच्याबद्दल का वाटतं आणि कसं वाटतं हे सांगायची मला नाही वाटत गरज पडेल म्हणून. नाही, कारण ते सगळ्यांना खूप चांगलं माहिती आहे, हो. म्हणून त्याच्यावर आपण कशाला परत ते. येस. दादा, आपण आपल्या श्रोत्यांना आवाहन करूया ना की त्यांना कधी कधी वाटतं बरं असं खूप सॅड, हे आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे आमच्या कारणांमध्येही भर पडत जाईल. हो, कळेल, आम्हाला पण कळेल. एक्झॅक्टली. ओके, आता येऊया आपण बॅड. कधी कधी हे बॅड आणि अँगर याच्यामध्ये आपण टू अँड फ्रो सारखे फिरत असतो बरं का. म्हणजे पण मला वाईट वाटलं कधी कधी इथपर्यंत असतो, आणि कधी कधी आपण त्याच्यातनं रागात पण जातो. म्हणून ह्या अगदी जवळच्या शेड्स आहेत. अगदी. आपण असंही म्हणू शकतो की अँगरचा सबटाईप बॅड असणं असू शकतो. बर. आता आपण बॅड म्हणजे काय तर अस्वस्थ असणं किंवा वाईट वाटणं. ओके. मग आता बघ, वाईट वाटलं की कधी कधी आपण अँग्री पण होतो, कधी कधी सॅडला पण जातो, आणि कधी कधी डिस्गस्टला पण जातो. करेक्ट. म्हणूनच मी या 4 शेड निवडल्यात की ह्या वॉटर टाईट. येस, वॉटर टाईट नाहीयेत. तसं तर कुठलीच भावना वॉटर टाईट नाही, त्या ज्या एकमेकांच्या मध्ये तंगड्या घालून असतात. हो, कारण त्या आपल्या सगळ्या मनात आपल्या राहतात. बरोबर. आणखीन आहे बोर्ड. ओके. कंटाळा आलेला किंवा कशातच मन न लागणंवाली स्थिती. अशी सुट्टीच्या दिवशीची दुपार आणि तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि मग तो असा कंटाळा येत 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 संध्याकाळ होते तोपर्यंत तुम्ही असे बॅड फील करत आलेले असतात. आणि मग तुमच्या मधलं सगळं वरचं ते जे लेयर्स असतात ते कट झालेले असतात, आणि तुम्ही जे आपण मनामध्ये लपवून ठेवलेले 100 प्रॉब्लेम्स आहेत ना ते असे उफाळून वर येतात. ऍक्च्युली टायर्ड. ओके. आपण थकलेले असतो तेव्हा पण आपण बॅडवाल्या फिलिंग मध्ये असतो. स्लीपी. ओके. अरे मला झोपू द्या रे थोडं. ते दिवसाच्या कुठल्याही वेळेला वाटू शकतं, आणि आता हिवाळा चालू आहे म्हणजे तर फारच असू शकतं. सिरियसली. आजही सकाळी येताना मला असं झालं होतं की अरे 5 मिनिटं झोपू द्या, नाहीतर का माझा दिवस अख्खा वाईट जाईल. तेव्हा पण वाईट वाटतं आपल्याला. अनफोकस्ड. ओके. किंवा आपल्याला कॉन्सन्ट्रेट न करता येणं. या दोन्ही सिमिलरच आहे. बरोबर. पण मी विचार केला की आपण नेहमी कॉन्सन्ट्रेट न करता येणं असं म्हणण्यापेक्षा जर आपण यावेळेला वेगळी टर्म वापरूया, अनफोकस. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे असं अभ्यासाचं पुस्तक समोर उघडून बसलेलं लहान मुलंच दिसतं मला. पण आपल्या आयुष्यामध्ये अनफोकस्ड आपण वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो, फक्त अभ्यासातच नाही. आपलं आयुष्यही अनफोकस्ड असू शकतं की काय करायचंय तेच माहिती नाही, किंवा ठरवलेलं किंवा आजच्या पुरतं तरी ठरवावं की आज मी काय करणार. एक्झॅक्टली. आगे का आगे देखा जाएगा, आज का दिन तो पहिले देख लेते. आणि आणखीन एक आहे, ते आहे प्रेशर्ड. ओके. कुठल्याही कारणाने कोणीही, तुम्ही तुमच्यावर प्रेशर टाकत असाल किंवा कोणीतरी दुसरं तुमच्यावर टाकत असेल तरी सुद्धा तुम्हाला बॅडवाली फिलिंग येऊ शकतो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर बॅड मधून तुम्ही आणखीन काहीतरी फील करू शकतो, आपण अँगर येऊ शकतो, फ्रस्ट्रेट होऊ शकतो, काही होऊ शकतं. सो हे आहेत आपण आजच्या घेतलेल्या भावनांचे शेड्स. येस. श्रद्धाताई, शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल की जरी आपण म्हणत असलो की भावना या कोणत्याही नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अशा नसतात, पण आज ज्या आपण भावना बघितल्या त्या सगळ्यांना बऱ्यापैकी आपण ही सतत चिडलेली असते, ही सतत उदास असते असं म्हणून तसे बघायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली नेगेटिव्ह शिक्क्यांमध्ये मारत असतो. पण या सगळ्या ज्या नेगेटिव्ह भावना आहेत त्या आपल्यासाठी कधी कधी लाभदायकही असतात. तुम्ही मला अशी म्हणालात तसं 50-50. एक्झॅक्टली. कधी कधी नाही, 50-50. आणि उरलेल्या 50% वेळा त्या हानिकारक असू शकतात. पण या लिमिट पर्यंत मला लाभदायक आहेत, आणि या लिमिटच्या पलीकडे जर त्या वाटायला लागल्या तर त्या माझ्यासाठी हार्मफुल असू शकतात. यातली थ्रेशोल्ड कशी ओळखायची? सोपं गणित आहे. हे बघ, एखादी भावना, तुला राग आला आणि तो खूप वेळ असा घंटी किंवा घरातलं भांड वाजलं, चमचा मारला त्याच्यावर की ते खूप वेळ असा रेंगाळलेला आवाज असतो त्याचा, बरोबर असा वाजत राहतं ते. तसं जर तुझं एखादी ती जी फिलिंग आहे जी तुला त्रास देतीये आणि खूप वेळ रेंगाळतीये, म्हणजेच तू त्या भावनेला तू स्वतः निगेटिव्ह कडे नेतीये. साधी गोष्ट आहे, एवढ्यावरून समजून घ्यायचं. सोपं आहे, खरंच सोपं आहे. कुठलीही भावना ही तिच्या पीकवर फक्त साधारण 3 मिनिटासाठी असते. 3च? बर. ते पण खूप झाले बरं का, फिजिओलॉजिकली, शरीरशास्त्राच्या दृष्टीने. कारण हे बघ,
मन काही अवयव नाहीच आहे, मी तुला म्हणाले तसं. बरोबर. मन कोणाला वापरतं? शरीराला वापरतं करेक्ट. ही फिलिंग किंवा हे असं आहे हे दाखवण्यासाठी. मन आणि बुद्धी या 2 गोष्टी आहेत आपल्याला, माइंड आणि ब्रेन. मग ब्रेन काय करतं? त्याचे 3 मिनिट भरले साधारण की ते म्हणतं आता बस, बदल आता तुझं. पण जर का तुम्ही त्या बुद्धीला ते कंट्रोल दिलं नाही आणि ते कंट्रोल मनाकडेच ठेवलं तर ते असं वर्षानुवर्ष राहतं. बरोबर, साहजिक आहे. मग हे तुम्ही करताय. मी जसं म्हणते तसं की जर तुझ्या हातात मी पेन दिला, तू गच्च पकडून ठेवलाय आणि मी खेचतेय, तू सोडतच नाहीयेस ना. मग हे असं आहे की तुम्ही असं जर धरून ठेवलं तर मग त्या निगेटिव्ह भावना तुम्हाला, मग तर पॉझिटिव्ह भावना सुद्धा तुला त्रास देतात. म्हणजे जे सुख, समाधान, आनंद. मी नेहमी म्हणते की तुला आवडतात म्हणून तुला आज दिवसभर फक्त गुलाबजामुन खाऊ घातले तर तुझं काय होईल विचार कर तू. त्या आनंदाचं काय होईल तुझ्या. म्हणून तुम्ही ते खूप वेळ जर धरून ठेवत असाल, साधारण अर्धा तास तुम्ही एखाद्या फिलिंग मध्ये असाल, ओके, दॅट इज मोर दॅन इनफ. पण त्याच्याही नंतर आता तू जे म्हणालीस की मला सकाळी थोड्या वेळ झोपू द्या म्हणजे माझा दिवस खराब होणार नाही, हे तू पकडून ठेवलेलं आहे. तू लक्षात ठेवतीये की मला सकाळी झोपायला मिळालं नाही म्हणून माझा दिवस खराब होणार आहे. तर असं नाहीये. मग कधी कधी तुला कुठेतरी खरंच जायचं असतं तेव्हा तू अगदी रात्रभर जागी पण राहते. मग त्या दिवशी का नाही खराब झाला तुझा दिवस? आहे की नाही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स हे. तर हे असं आहे की तुम्ही भावना धरून ठेवताय नको असलेली आणि तुम्ही ती उगाळत बसताय, तिचा रियाज करताय तुम्ही. म्हणजे आपण रोज उठतो आणि आपण कशाचा रियाज करतो तर मला आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांचा. हे तुम्ही पकडताय, हे मी करते रियाज. मग रियाज गेला की ते पक्क होणारच आहे. प्रॅक्टिस मेक्स द मॅन वुमन परफेक्ट. अगदी तुम्ही प्रॅक्टिस, ज्याची प्रॅक्टिस कराल त्यात तुम्ही परफेक्ट व्हाल. सो यू हॅव टू डिसाइड की कशाची प्रॅक्टिस करायची. सो श्रद्धाताई, या भागाच्या शेवटी मला असं सांगावंसं वाटतं की रियाज हा गाण्याचा किंवा कोणत्याही कलेचा केला जातो, पण भावनांचा रियाज मात्र करणं अपेक्षित नाही. किंवा त्या भावना आपल्यावर नियंत्रण करणार नाहीत याचा रियाज करावा. करेक्ट. दॅट इज अ पॉझिटिव्ह वे टू लुक एट इट. मगाचा एक मुद्दा राहिला की भावना आणि विचार मधला फरक काय. अरे हो की. तर विचार हे खूप काळापर्यंत टिकून राहणारे असतात आणि भावना ह्या तात्पुरत्या वेळापुरत्या असतात. विचार बदलता येतात ठरवून, पण भावना बदलता येत नाही. तुला जर मी कानफटात मारलं तर तू रागातच येणार आहेस, तू ते बदलू नाही शकणार आहेस. त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह शोधून मी आनंदी नाही होऊ शकत. ते विचारांनी करते. एक्झॅक्टली. मला हे सांगायचं होतं. सो आपल्या श्रोत्यांना असं आवाहन करूया की ह्या चारही भावना यांच्याशी तुम्ही कसं डील करता. असं कधी होतं का की खूप पीकला एखादी भावना गेली आणि मग तुम्ही त्याच्यातच खूप वेळ राहिलात, मग त्याच्यातनं काहीतरी तुमचा व्हॉल्कॅनो झाला, तो समोरच्यावरती बिचाऱ्यावरती फुटला, किंवा कोणाचा तरी व्हॉल्कॅनो तुमच्यावरती फुटला त्या भावनेच्या एक्स्ट्रीमचा. असं तुमच्याबरोबर होतं का? अशा परिस्थितीत तुम्ही काय करता? हे सगळं आमच्यापर्यंत नक्की पोचवा. मग पुढच्या वेळेला पण असाच कुठल्या तरी भावनांचे भरपूर रंगछटा घेऊन भेटूया. तुम्हाला कुठल्या भावनांबद्दल ऐकायला आवडेल ते आम्हाला सांगा आणि आमच्याबरोबर भावनिक नातं दृढ करत राहा. आणि आपलं सगळ्यात लाडकं शेवटचं आवाहन, माझ्या मनारेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा भाग ऐकताच आहात, आधीचे भागही शोधून ऐका, पुढच्या भागांवर लक्ष ठेवा. आजच्या भागात इथेच थांबू. पुन्हा भेटू वेगळ्या आणि सो कॉल्ड पॉझिटिव्ह भावनांबरोबर, इमोशन्स बरोबर. तोपर्यंत नमस्कार.